फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते। नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख यांनी हे विधान केलेलं आहे। फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयनं गुन्हा दाखल केलेला आहे असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। देशमुख यांचा हा मोठा दावा अनिल देशमुख यांनी म्हटलेला आहे की फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते। आपल्या अटकेची शक्यता देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे। नागपूरमधल्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख यांनी हे विधान केलेलं आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे विधान। माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआयचा मदत घेऊन कशा पद्धतीने अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे। त्याच्यामुळे या सीबीआयनी जो एफआयआर माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ज्या पद्धतीने रेड टाकायची आहे, मला अटक करायची आहे, अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार आहे। आणि देशमुख यांनी आज केलेल्या दाव्याविषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातून प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहे। जितेंद्र, जर आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये राज्याचे आजी गृहमंत्री आणि माजी गृहमंत्री दोघांमध्ये सुद्धा दाव्या प्रतिदाव्यांचा खेळ रंगलेला आहे आणि त्याच सगळ्याला पुढे घेऊन जाणारे हे विधान आज देशमुखांकडून आलेली आहे। त्यांनी आपल्या अटकेची शक्यता वर्तवली आहे। कसं बघायचं या सगळ्याकडे? 4 वर्षापूर्वीचं हे प्रकरण असल्याचं फडणवीस माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलेलं आहे। काही दिवसांपूर्वी जे आहे ते अनिल देशमुखांवर सीबीआयने गुन्हा दाखल केलेला होता। मूळ जे प्रकरण होतं हे जळगावमधील होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते। ते गृहमंत्री असताना भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचा पोलीस अधिकाऱ्याने दावा केलेला होता आणि त्याच दाव्याच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा दाखल केलेला होता। गेल्या काही दिवसांपासून किंवा अलीकडच्या काळामध्ये आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये चांगलाच राजकीय वाद रंगल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि हा गुन्हा दाखल होणार अशी मला आधीपासूनच चुनूक होती किंवा तशी कल्पना होती आणि आता त्या गुन्ह्याच्या आधारे मला पुन्हा तुरुंगात टाकण्याची तयारी गृहमंत्री फडणवीस करत असल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे आणि त्यासाठी मी तयार असल्याचं देखील आता ते सांगतायत। निवडणुका जवळ आहेत, निवडणुका तोंडावर लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आजी माजी गृहमंत्र्यांमधील जो वाद आहे तो चांगलाच रंगल्याचा दिसतोय। आता हा वाद आणखी कुठल्या वळणावर जातो किंवा सीबीआय नेमकी काय कारवाई करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मला तुरुंगात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलेला आहे आणि हा अतिशय गंभीर आरोप आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।